नमस्कार मित्रांनो, मी शुभम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवावी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी बद्दल बघणार आहे. आपण अशी एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे, जेणेकरून त्या स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजीमुळे तुमचं स्कॅल्पिंगचं करिअर एकदम बूम होऊन जाणार आहे. तर आपल्या समोर काही पॉईंट आहेत, ते पॉईंट बघूया. ही जी स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आहे, 2 मूव्हिंग ॲव्हरेजच्या इंडिकेटरचा यूज आपल्याला करून त्याची वेगवेगळे सेटिंग आपल्याला ठेवायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा त्याची सेटिंग काय असणार आहे आणि काय पॉईंट असणार आहेत, जेणेकरून आपली स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी ही वाढवण्यासाठी आपल्याला मदत ठरणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जर बघायची म्हणली तर आपल्याला या स्ट्रॅटेजीसाठी 2 EMA इंडिकेटरची गरज असणार आहे. एका EMA इंडिकेटरचं सेटिंग आपल्याला 9 ठेवायचं आहे आणि एका EMAचं सेटिंग आपल्याला 15 ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो आपल्याला 9 EMA असणार आहे, त्या 9 EMAचा जो कलर असणार आहे तो आपल्याला रेड ठेवायचा आहे आणि 15 EMAचा जो कलर असणार आहे तो आपल्याला ब्ल्यू ठेवायचा आहे. आपल्याला एंट्री कशा पद्धतीने घ्यायची आहे? एंटर अपॉन द ब्रेकआउट ऑफ द हाय ऑफ द सपोर्ट कॅन्डल. म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज जे असणार आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेज बघायला मिळणार. आणि ज्या मूव्हिंग ॲव्हरेजवर जी कॅन्डल सपोर्ट घेईल ना, त्या सपोर्ट कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्या त्यामध्ये आपल्याला एंट्री घ्यायचा आहे. क्लोजिंगचा वेट करायचा नाही. हाय ब्रेक झाला की आपल्याला एंट्री लगेच घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये जो आपला स्टॉप लॉस असणार आहे, तो स्टॉप लॉस आपल्याला जी सपोर्ट कॅन्डल असणार आहे त्या सपोर्ट कॅन्डलचा लो असणार आहे. ओके. त्याच्यानंतर एक्झिट आपण कधी करायचं आहे? एक्झिट आफ्टर अचिव्हिंग अ रिस्क रिवॉर्ड रेशो ऑफ 1:2 एक्झिट द ट्रेड. आपल्याला 1:2 रिस्क रिवॉर्ड अचीव झाल्यानंतर आपल्याला त्या ट्रेडमधून एक्झिट करायचं आहे. 1:2 पेक्षा आपण जास्त त्या ट्रेडमध्ये आपण थांबायचं नाही. 1:2 मिळाले की आपण त्या ट्रेडमधून एक्झिट व्हायचं आहे. आणि अवॉइड ट्रेडिंग इन साइडवेज मार्केट, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. EMA हे जे आपण EMAचं सेटिंग लावणार आहे, जे इंडिकेटरचं सेटिंग लावणार आहे, ते साइडवेज मार्केटमध्ये वर्क करणार नाही. त्यामुळं आपल्याला साइडवेज मार्केटमध्ये जे काही ही स्ट्रॅटेजी आहे ही पूर्णपणे ट्रेडिंग अवॉइड करायचं आहे. आणि साइडवेज मार्केटमध्ये कोणती स्ट्रॅटेजी यूज होत नसते. ओके, ठीक आहे. तर आता आपण चार्टमध्ये जाऊया. चार्टमध्ये जायच्या अगोदर आपण थोडे पॉईंट बघूया. हे आपलं 9 EMA असणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपलं इंडिकेटर असणार आहे, अशा पद्धतीने हे आपलं इंडिकेटर अशा पद्धतीनं हे दिसणार. ज्यावेळेला हे अशा पद्धतीने इथं कॅन्डल एखादी आपल्याला एखादी कॅन्डल अशी सपोर्ट घेताना बघायला मिळते. 9 EMA वर असेल किंवा 15 EMA वर असेल. या दोन्ही जे हे काय मूव्हिंग ॲव्हरेज यावर सपोर्ट एखादी कॅन्डल आपल्याला घेताना बघायला मिळाली. या कॅन्डलनं सपोर्ट घेतली. याचा जो हाय असणार आहे तो हाय ब्रेक झाल्या त्यामध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जो लो असेल तो लो आपल्यासाठी SLचं काम करणार आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. सेम अपोजिट डायरेक्शनला ज्यावेळेला डाऊन ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहेत. ही जी स्ट्रॅटेजी आहे, या स्ट्रॅटेजीचा यूज फक्त आपल्याला कोणत्या मार्केटमध्ये करायचा आहे? ट्रेंडिंग मार्केटमध्ये करायचा आहे. तर इथं जर आपण बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडिकेटरमध्ये जाऊया. इंडिकेटर इथं आपण EMA ऑलरेडी ते लावून ठेवलेलं आहे. इथं अशा पद्धतीने सेटिंगमध्ये गेलो. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपण इथं जे काही सगळं सेटिंग आहे ते लावून ठेवलेलं आहे. इथं लेंथ आपण 9 करायची आहे. इथं SMA असतं ते आपल्याला EMA करायचं आहे. आणि इथली लेंथ सुद्धा आपली जी आहे ती 9 करायची आहे. ओके. तर अशा पद्धतीनं 9 EMAचं आपलं सेटिंग लावून घ्यायचं आहे. आणि यामध्ये स्टाईलमध्ये जायचं. स्टाईलमध्ये गेल्यानंतर इथं प्लॉट जो आहे ते आपल्याला रेड करायचा आहे. इथं ओके करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट जे इंडिकेटर आहे त्याचं सेटिंग सुद्धा सेम आपल्याला इनपुट 15 पिरियड 15 आणि SMA जायचं. तिथं EMA करून जो कलर असतो तो आपल्याला आहे तसाच ठेवायचा आहे आणि आपल्याला ओके करायचा आहे. इंडिकेटर आपल्यासमोर अशा पद्धतीने इथं आपल्याला लागलेलं बघायला मिळतं. सगळ्यात लास्ट जो पॉईंट आपण बघितलेला तो कोणता होता? सगळ्यात लास्ट पॉईंट होता तो साइडवेज मार्केटमध्ये आपल्याला या स्ट्रॅटेजीचा यूज करायचा नाही. म्हणजे काय? आपल्याला ट्रेड अवॉइड करायचा आहे. मग आपण ट्रेड कधी घ्यायचं? लोअर लोज फॉर्मेशन क्लिअर आपल्याला बघायला मिळतं, त्यावेळेला आपण या ट्रेडमध्ये प्लॅन करायचा आहे. ओके. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथं बघूया की मार्केटनं जो साइडवेज एरिया होता त्या साइडवेज एरियाचा तुम्ही इथं बघू शकता की ब्रेकआउट या लेवलला केलेला आहे. आता ब्रेकआउट केल्यानंतर आपण लगेच ट्रेड प्लॅन करायचा आहे का? नाही. ज्या वेळेला आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ प्राइस देऊन तिथे एखादी रिजेक्शन कॅन्डल बघायला मिळते, त्या ट्रेडमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. तर आता अशा पद्धतीने जर याच्यावर क्लोजिंग दिलं, क्लोजिंगची स्ट्रॅटेजी आहे का ही? तर अजिबात नाही. क्लोजिंगला ट्रेड प्लॅन करायचा नाही, क्लोजिंगला ट्रेड अवॉइड करायचा. तर अशा पद्धतीनं मार्केटने एक लोअर लो फॉर्मेशन बनवलेला आहे. लोअर लो फॉर्मेशन बनवलेला, डाऊन ट्रेंड चालू आहे. डाऊन ट्रेंड चालू असल्यानंतर परत एक पुलबॅक आलेला आहे. आणि एक्झॅक्ट बघितलं तर आपण या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आपल्याला प्राइस आली, एक ग्रीन कॅन्डल बुलिश बघायला मिळाली. ग्रीन कॅन्डल बुलिश बघायला मिळाल्यानंतर मार्केटमध्ये परत एक फॉल आला. ओके. फॉल आल्यानंतर परत प्राइस गेली आणि एक्झॅक्ट जर बघितलं तर आपल्याला परत मूव्हिंग ॲव्हरेजच्या ठिकाणी आपल्याला
एक जो आहे ती रिजेक्शन कॅन्डल बघायला मिळाली आणि या रिजेक्शन कॅन्डल बनल्या ह्याचा जो लो असेल त्याला आपली एंट्री असणार आहे आणि याचा जो हाय असेल या हायला आपला स्टॉप लॉस असणार आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला इझीमध्ये 1:2 पेक्षाही जास्त मिळालेलं आहे, पण आपण स्कॅल्पिंगचा ट्रेड असणार आहे त्यामुळं जास्त वेळ त्या ट्रेडमध्ये आपल्याला थांबायचं नाही, 1:2 घ्यायचं आहे. त्यामध्ये एंट्री झाली, तुमचा एस-एल या लेवलला झाला, एस-एल या लेवलला झाल्यानंतर तुम्हाला जे टार्गेट आहे ते तुम्हाला इथपर्यंत अचीव होताना बघायला मिळालं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रेड तुमचा इथं कधी बनलेला आहे, परत अशा पद्धतीनं प्राइस खाली आली, प्राइस खाली आल्यानंतर इथं एक पुलबॅक कॅन्डल बनली, पुलबॅक कॅन्डल बनल्यानंतर परत अशा पद्धतीने याचा लो ब्रेक झाला. हे ज्या मुव्हिंग ॲव्हरेज आहे या मुव्हिंग ॲव्हरेजला प्राइसनं रेजिस्टन्स घेतला आणि रेजिस्टन्स घेतल्यानंतर तिथून मार्केटमध्ये परत तो डाऊन ट्रेंड आहे, तो डाऊन ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे. मग परत आपला सेटअप याचा लो ब्रेक झाल्या आपण इथं एंट्री घेतली. परत याचा जो हाय असेल तो आपला काय होणार आहे, एस-एल होणार आहे आणि त्याच्यानंतर या ट्रेडमध्ये आपण 1:2 जे काय आहे आपलं टार्गेट घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं बघितलं, याच्यावर आपल्याला कॅन्डल क्लोज बघायला मिळाली. कॅन्डल क्लोज बघायला मिळाल्यानंतर तो ट्रेड आपण अवॉइड केला. परत प्राइस खाली आली. आपल्याला अशा पद्धतीने वरचा रेजिस्टन्स एरिया, खालचा आपल्याला काय मिळाला, खालचा सपोर्ट एरिया मिळाला आणि आपल्याला इथं काय बघायला मिळालं, इथं आपल्याला बघायला मिळाला एक साईडवेज झोन, ज्या झोनमध्ये आपण प्लॅन करायचा नाही. ओके. आणि या साईडवेज मधून प्राइस बाहेर पडल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय मार्केट अशा पद्धतीनं प्राइस अपला गेली. अपला गेल्यानंतर एक पुलबॅक आला. पुलबॅक आल्यानंतर या EMA जवळ प्राइसनं आपल्याला सपोर्ट घेताना बघायला मिळालं आणि सपोर्ट घेतल्यानंतर या कॅन्डलचा जो हाय असणार आहे तो काय असणार आहे, आपलं हाय ब्रेक झाल्या झाल्या जो कॅन्डल सपोर्टची कॅन्डल आहे ते सपोर्टच्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्या झाल्या या लेवलला इथं आपण एंट्री घेतली. त्याच्यानंतर आपला एस-एल इथं आपण ठेवला. एस-एल ठेवल्यानंतर आपल्याला इथं 1:2 टार्गेट आपल्याला अचीव होताना बघायला मिळालं. काही वेळेला आपले स्टॉप लॉस सुद्धा हिट होणार आहेत. असं नाही की आपली ही जी स्ट्रॅटेजी आहे ही 100% वर्क करणार आहे. कोणतीच स्ट्रॅटेजी 100% वर्क करत नसते. याचा जो सक्सेस रेशो असणार आहे तो 70 to 80% आसपास याचा सक्सेस रेशो असणार आहे. पण आपण जर आपला स्टॉप लॉस प्रॉपर मॅनेज केला आणि या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेशो 50% जरी आला तर मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट जर आपण प्रॉपर केलं तरी सुद्धा आपण मंथ एंडला एक चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो. आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं लोअर हाईज आणि लोअर लो फॉर्मेशन बनवणं प्राइसनं गरजेचं आहे. किंवा मार्केटमध्ये जर आपल्याला अपचं ट्रेड प्लॅन करायचे आहेत तर अशा पद्धतीनं जे काय आहेत ते हायर लो आणि हायर हाय जे आहेत ते आपल्याला फॉर्मेशन बनवणं गरजेचं आहे. परत इथं प्राइस गेली, इथं रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्स घेतल्यानंतर इथं आपण एंट्री केली, एंट्री केल्यानंतर इथं आपण आपला एस-एल ठेवला. इथं तुम्ही बघू शकता की आपला इथे एस-एल हिट झालेला आहे. म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन करताना आपली 100% ॲक्युरेसी कधी सुद्धा नसणार आहे. त्यामुळे आपल्याला त्यासाठी मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंटवर फोकस करणं, जितकं आपण आपल्या स्ट्रॅटेजीवर फोकस करतो तितकंच रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट या गोष्टींवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. याचं बॅक टेस्टिंग केलं, या स्ट्रॅटेजीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केलं, या स्ट्रॅटेजीवर तुम्ही जर तुमची मास्टरी जर मिळवली की एक हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटमधून फक्त या एका स्ट्रॅटेजीवर आपण काम करून एक चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. तर अशाच प्रकारच्या नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.